माझे सहकारी निवृत्ती बाबर आपल्यासोबत थेट लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आहेत। निवृत्ती, सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती कशी आहे? नक्कीच सुमित, आपण पाहतोय की अभिनेते सैफ अली खान यांच्यावरती मध्यरात्री हल्ला झाला होता। त्यानंतर त्यांना या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना रात्री त्यांच्या राहत्या घरी, बँड्रा येथील राहत्या घरी जो आहे तो हा हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांच्याकडून कोणतंही उत्तर अजूनपर्यंत देण्यात आलेलं नाही। परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की लीलावती रुग्णालयाच्या खाली मोठी गर्दी होऊ शकते, त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचं एस्कॉर्ट व्हॅन जे आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचे जे निर्भया पथक व्हॅन जे आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की अभिनेते सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर चाहता वर्ग जो आहे तो या ठिकाणी हजर होऊ शकतो, मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते। याच्यासाठी या ठिकाणी जे आहे ते पाहणी करण्यासाठी खरं तर पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मध्यरात्री यांच्यावरती खरं तर हल्ला झाला होता। अज्ञाताने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते, परंतु त्यांच्या तब्येतीविषयी अजूनपर्यंत लीलावती रुग्णालयाकडून किंवा डॉक्टरांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। परंतु खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये आहेत आणि बारामतीमधून त्यांनी खरं तर त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। परंतु लीलावती रुग्णालय प्रशासनाकडून आता काय नक्की याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की सैफ अली खान यांच्यावरती मध्यरात्री ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यानंतर त्यांना वांद्र्यातील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। परंतु आता घटनास्थळी देखील मुंबई पोलिसांची टीम एक रवाना झालेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेते। त्याच्यानंतर मुंबई पोलिसांची ती टीम जी आहे ती त्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये देखील पोहोचेल, संपूर्ण माहिती घेईल। परंतु या ठिकाणी चाहत्यांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस देखील तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांची गाडी जी आहे ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। एक पोलिसांची टीम सैफ अली खान यांच्या घरी गेलेली आहे, तर दुसरी पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु डॉक्टरांकडून अजूनपर्यंत कोणती माहिती देण्यात आलेली नाहीये। तब्येतीविषयी आता नक्की काय माहिती डॉक्टरांकडून दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मध्यरात्री त्यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांना दाखल करण्यात आलेलं आहे। सुमित, निवृत्ती, आता सैफ अली खान यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांपैकी आता कोण कोण उपस्थित आहेत? डॉक्टरांनी आतापर्यंत काय माहिती दिली आहे? वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर सध्या तरी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। परंतु सैफ अली खान यांना मध्यरात्री त्यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं आणि मुंबई पोलिसांची एक टीम त्यांच्या राहत्या घरी घटनेची माहिती मिळाल्यानंतर राहत्या घरी पोहोचली। आता सध्या त्यांच्यासोबत कोण आहे याबद्दल देखील माहिती देण्यात आलेली नाही। परंतु या ठिकाणी लीलावती रुग्णालयामध्ये चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, यासाठी लीलावती रुग्णालयाची सिक्युरिटी देखील आपल्याला या ठिकाणी समोर तैनात असल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची विचारपूस या सिक्युरिटींकडून केली जाते आणि पोलिसांची एक गाडी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला झाला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होऊ शकते। त्यासाठी आपण पाहतोय की पोलिसांचं एक पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यासोबतच एक पथक त्यांच्या घरी माहिती घेण्यासाठी पोहोचल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता डॉक्टरांकडून आणि लीलावती प्रशासनाकडून नक्की याबद्दल काय माहिती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच निवृत्ती, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत। मध्यरात्री जवळपास 3-3:30च्या दरम्यान एक चोर जो आहे तो त्यांच्या घरामध्ये घुसलेला होता आणि यावेळेला झालेल्या झटापटीमध्ये त्या चोरानं सैफ अली खानवर चाकून हल्ला केलेला आहे। याच्यानंतर सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टरांकडून सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सैफ अली खान यांच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद साधत संपूर्ण माहिती आहे, तपशील जी आहे ती जाणून घेतलेला आहे। अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री चोराकडून चाकू हल्ला झालेला आहे। मुंबईच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला। चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला। लीलावती रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत।
सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे. अभिनेता सैफ अली खानवर सध्या चाकून हल्ला झालेला आहे. आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, प्रत्येक अपडेट्स तुम्ही जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवताय. नक्कीच निवृत्ती, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते सातत्यानं घेत राहणार आहोत. तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा.